विषय मोठं झालं, असं एवढा खराब झालाय ना, असं वाटतं उगाच आलो इथं केपी फॉलला. नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात, बरे आहेत ना? तर आता आपण आलोय कर्जतला आहे सध्या तरी. तर आता आम्ही चाललो केपी फॉलला. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल. तर आता सकाळी विषय झाला मोठा. तर आता मी कल्याणवरून ट्रेन पकडणार होतो 5:53ची, तर मला भेटली नाही, मिस झाली माझ्याकडून 2 मिनटासाठी. तर आता मी पकडली होती 6:01ची कर्जत. आता कर्जतला आहे मी. आता कोपलची वाट बघतोय कधी येईल ट्रेन. तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून घेतला. परत तिकडं आपल्याला भेटणार आहे दादा. दादा कोण, आता तुम्हाला माऊली नाही सॉरी गोरखगडला गेलो होतो त्या ब्लॉगमध्ये आहे, तो दादा भेटणार आहे. आणि परत मामा पण येणार आहेत माझे. आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आता पुढे जर्नी एक्सप्लोअर करण्यासाठी सोबत भेटू. मित्रांनो ट्रेन आली आपली. कोपल स्टेशनला पोहोचलो आहे बघा. तर आता मी दादाची वाट बघतोय. तर आता बघू ते कधी येईल तो. मग आम्ही निघू. लोकेशनवर कोणत्या थांबायचं आहे तिथं पण मामा पण येतील. तिकडून आम्ही जाऊ केपी फॉल डायरेक्ट. मग तुम्हाला दाखवतो स्टेशनवरून कसं जायचं आहे ते. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता दादा आलेला आहे. आता आम्ही निघणार आहोत. तर आता बघू नेक्स्ट स्पॉट कुठे आहे आपल्याला भेटायचा. कमॉन बेबी घेऊन. तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत स्टेशनपासून. तर आता मेन रोडला लागलो आपण. तर आता बायकर्स पण पूर्ण दिसतात आपल्याला. आणि पाठीमागं आपला मावा दिसत. तर आता आम्ही भेट झाली आमची स्टेशनला. तर आता आम्ही निघालोय. तर चला. तर मित्रांनो आता आपण मंकी पॉईंटला पोहोचलेलो आहोत. पब्लिक क्राऊड पण आहे फक्त इथं. शूट करावा. तर मित्रांनो आता मंकी पॉईंट बाजूला ना, आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे इथून. ऑफरोडिंग पण नसतं. तर मित्रांनो आता इथं तुम्हाला 2 रूट दिसतील. एक वरती जातो तो मंकी हिल पॉईंटवर जातो वाटतं. नाही तर खाली आहे दुसरा, तो आपल्याला जाऊन नेल वॉटरफॉलला. तर आता रेडी टू वॉटरफॉल. तर आता आवाज तर येतो तिकडून. तर आता बघू. कारण आता आम्ही रस्ता चुकलेलो आहोत ना, त्यानं आता आम्ही परत वरती जायचं आम्हाला. ते बघा वरती जायचं. तर मित्रांनो आता तो 2 रस्ते दिसत ना, एक खाली जात होतो, आपल्याला जायचं वरती सरळ. मित्रांनो आता आम्ही निघालो चालत. आणि तिथं पार्किंगला लावलेलं आहे गाडी. तिथं 4 व्हीलर दिसते ना, वॅगनर तिथं पार्किंगला लावलेलं आहे. तर आता आम्ही निघालो आहे ट्रेनच्या पटरीवरून चालत. आणि मागं पण आपल्याला गुफा दिसते. ट्रेन आली तर लोटीत नेल. काही 1 महिन्यापासून प्लॅन होता याचा इकडं. तर आता प्लॅन सक्सेसफुल झालेला. आता बघू तिकडे जाऊन देतात, कारण की पोलीस पण असू शकतात, त्याच्यामुळं जाऊन देणार नाही. तर आता चला जाऊ. प्लीज लोटला विटला म्हणा. ही शॉक नाही लागणार. ना मित्रांनो अजून एक पाठवून ट्रेन आलेलं आहे. तर का बघा कसं वाटतंय. एन्जॉय दिस मोमेंट. बाबा लोटी या त्यावरून डायरेक्ट इकडे येतात.
मित्रांनो बघा, तुम्हाला या साईडमध्ये तिकडं वॉटरफॉल दिसतात, एक वरती आणि एक मित्रांनो. आता आम्ही केवच्या आतमध्ये चाललेलो होतो गुफेमध्ये आलेलो. तर आता पुरं दिसत असेल तुम्हाला, उजेड दिसतोय. एक्झिट तर 2 आहेत गुफा, एक ही वाली आणि एक ही वाली. तर आता कोणत्या साईडने जायचं ते माहीत नाही. आता बघू, दादा जर गेलाय चेक करायला पुढं आहे का, तर बघू आता कोणती गुफा आहे. लेफ्ट वाली करायला कोणती, त्या साईडची, त्या साईडला. हां, तर मित्रांनो आता तुम्ही आले ना, समोरून असे आले ना पूर्ण, तर तुम्हाला लेफ्टवाल्या गुफेमध्ये जायचं. ही मोठीवाली दिसते ना, 2 टनल होते ना, त्यांच्यापैकी कोणता पण टनलने आलं तर तुम्हाला येऊ शकता. कारण की 2 टनल एकत्र झाले आहेत बघा. इथे एक इथून आलेला आहे हवाला, नाही एक त्याच्या बाजूचा आहे. तर आता आपल्याला जायचं सरळ. तर आता समोर अजून एक टनल आहे होते, तो टनल पास केल्यावर आपल्याला वॉटरफॉल दिसेल. आता पाणी आहे का नाही बघायला लागेल. तर चला ब्लॉगमध्ये इंटरव्ह्यू राहा. तिकडे पोहोचायच्या अगोदर आपल्याला एक वॉटरफॉल भेटलेला आहे मागे. कस तून येतोय बघा तो खाली पूर्ण. तर आता आपण चालू आहे मेन वॉटरफॉलकडे, केपी वॉटरफॉल त्याला मेन बोलतात. ते तिथून रेल्वे असे ते चला जाऊ. पण नंतर इथूनच येऊ, त्याला पण ट्राय करू एक्सप्लोर करायचा. खाली जायला मिळत असेल तर तिथं जाऊ. तर आता बघा कसली भारी मित्रांनो. आता केव टनलच्या बाहेर आपण पडलेलं. तर आता आपल्याला दिसणार आहे केपी वॉटरफॉल, फेमस केपी वॉटरफॉल. इथून पण पाऊस पडते का. अजून एक ट्रेन आलेले आहे. तर आता आम्ही पोचलो प्लेसवर आमच्या. ते बघा, या टनलमधून जायचं आपल्याला त्या साईडला. अरे इंजिनच होता कुठल्या या साईडला जायचं. तर मित्रांनो ठाण्यामधून ट्रेन गेलेलं आहे ना, आपल्याला जायचं या राईट साईडून. तर आता चला जाऊ, थोड्या वेळात पोचणार होतो आम्ही. आता 2 विषय मोठं झाले, असं एवढा खराब झालं आहे ना, असं वाटतं उगाच आलो इथं केपी बॉलला. तर आता पहिले तर झालं, आम्ही रूट चुकलेलो. आम्ही ज्या रस्त्यावरून जायचं होतं तो त्या साईडला होता, लेफ्ट साईडला, आणि आम्ही आलो राईट साईडला. आता राईट साईडवरून पण आहे रस्ता, समोरून तर टनल दिसतं ना, त्या टनलच्या लेफ्टवरून असंच आपल्याला चढायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा चष्मा भरला, 2000चा चष्मा. सनग्लासेस होती ना इथं लावलेली, ती मग अशी दिसली असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, ती पडली माझी. 2000ची होती, पण नंबर लागलेली होती. हाय चालता. एवढा दिवस वाईट गेला ना, असं वाटतं फुकाट आलो. 2000ला पडला केपी पण अजून पोचलो पण नाही. झेंडा दिसेल का? हां, मग तिथं वरती चढल्यानंतर म्हणजे कसं आहे, तिथून दिसतो का खाली त्याला रोड आहे का तिथं हे केलंय का निशाण? वरती बाबा असतो, त्याला विचार. वरती बाबा असतो का? इथून किती लांब आहे? जवळ आहे, जवळ आहे ना. हा पुढचा पार्कला झेंडा दिसेल का? हां, चालेल, थँक्यू बाय. तर मित्रांनो आता आपण जिथून आपल्याला वरती ट्रेक करायचं ती लोकेशन आपण भेटणार आहेत आपल्याला. ती टनल क्रॉस केली ना तर तिथं एक झेंडा आहे. तर त्या तिथं झेंड्याच्या इथंच कुठेतरी आहे. तर पण बघू आता तिकडे गेल्यावर, तिकडं गेल्यावर मला चष्मा पडला. तर आता या टनलच्या इथं आलं, 2 टनल आहेत बघा. आणि इथून आपल्याला जायचं राईटला जर स्टेअर्स दिसतील, तिथून आपल्याला वरती चढायचं आहे. वरती मंदिर आहे काय,
बघू. चालू आता वरती. जर तुम्हाला रस्ता नसेल मिळत तर आजूबाजूला बघा तुम्ही झेंडा लावलेला आहे ते बघा. तर मित्रांनो आता आपण मंदिराजवळ पोहोचलो प्रत्येक तरी. इथे झेंडे लावलेले दिसतात. स्पॉट इथं हे लावलेलं आहे कोणी पडू नये म्हणून. आणि तिथं देव दिल अशा पद्धतीने देव आहे तिथं. हा तर मित्रांनो इथे एकटा चालू दादाचं खाली. कोण आहे का पाट्टे माझी एकट्याची. दम लागले बाबा. हे पण पाय सरपटला का गेला. इझी ट्रेकला हार्ड गेले. तर बघू वरती कोण आहे का. इथं देव आहे. मंदिर आहे त्या पुढे पण एक मंदिर आहे. बाबा हे केपी फॉलला जायला रस्ता कुठं आहे. तर मित्रांनो आता आपण बरोबर रस्त्यामध्ये आहे. तर आता मंदिराकडून येऊन झालं आपला. आणि आता आपल्याला जायचं आहे तिथे. ते पट्टी दिसते ना तिथे जायचं आहे आपल्याला. तर रूट तर आपल्याला भेटलेला आहे. तो क्रॉस करून आपल्याला इकडून असं जायचं आहे. ती टनल आहे ना त्या साईडला उतरू आपण. मग आपल्याला तिथून मग टनलमधून आपल्याला इकडं सरळ यायचं आहे. तर मित्रांनो आता पाय स्लिप होतात इथं भरपूर. आणि इथं गुफा बघा. आणि तिथंच एक जण आम्हाला बोलतो वरती तेंदू आहे. खूप वेळेनंतर आम्ही खाली उतरलो आहेत. आणि हा टनल तर पुढे लागलेला आहे. आता आम्हाला परत आता मागं फिरून जायचं आहे. हां तेव्हा आपल्याला लागेल केपी फॉल. 1 तासाची ट्रेक 3 तास केली. मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर एव्हरीवन. तो केपी फॉल तिकडे है ना. अरे केपी फॉल किधर है. वो जो ट्रैक है देखो, ट्रैक रेलवे ट्रैक अपना पुल ब्रिज कितना दूर है. आपको आधा घंटा चल के. अच्छा गाँव. हाँ थैंक यू. तो गाइस अभी ट्रॅक पे आ गए. ट्रॅक वरती आलोय. आणि तो वरती मंदिर होता आणि तो नागनाथ मंदिर होता. तर आपल्याला आपण इथून उतरलो ना तर आपल्याला त्या साईडने जायचं. आपल्याला सरळ जायचं. आता बघू सरळ गेल्यावर भेटलो तर. नाही तर मित्रांनो आता आम्ही टनलमध्ये आहोत ना. ट्रेन आलेली. खूप असा ट्रॅकवर चालून आता आम्ही पोहोचलेलो. तर आता 3.5 तास झाले आम्ही चालतोय नॉनस्टॉप. डोंगरावरती पण चढलो परत तिथून उतरलो. आता पोहोचलेलो आहेत. समोरच व्ह्यू आहे माझा हे बघा. पोहोचलो. असं वाटतं इकडून लवकर पोहोचलो असतो. यो वॉटरफॉल. पाणी पण नीट परत. या व्ह्यू साठी आम्ही 3.5-4 तास चाललोय. त्यान पण माझा चष्मा पण पडला. खोपोली सिटी ना रे. खोपोली सिटी
आणि दुसरा तो ट्रेक करून यायचा आहे ना, तो रस्ता तिथून आहे. तर आता आपण पहिले तर व्हिडिओ वगैरे काढू. मित्रांनो आता पोहोचलेलो आहोत आणि पाणी तर नाही जास्त, पण ठीक आहे. आता आम्ही जातोय तिथं राहतो, कारण की पाऊस पण आलेला आहे. हे भाई ट्रेन बी आली तर उगाच. हो, आता आपण वॉटरफॉलच्या पण खाली आलेलो आहोत. खाली जायला परमिशन नाही बहुतेक तरी. परमिशन आहे पण तो कसा पाऊस. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. या व्ह्यू साठी आले आहो. ट्रेन आली पाहिजे फक्त आता. तर मित्रांनो आता आम्ही बसलो इथं. व्ह्यूचा मजा घ्यायची सोडून आम्ही इथं काम करतोय. छत्री तुटले, छत्री रिपेअर करता. आता आम्ही निघालो आहोत. आता ब्रिजवरती फोटोशूट करू थोडा वेळ आणि नंतर व्हिडिओ शूट पण करायचं आहे. आता मग निघू सरळ बघू. आता तुम्हाला सांगतो पुढं. मित्रांनो आता किती म्हणजे 1 मंथ नंतर आपण प्लॅन झालेला आहे. तर आता आम्ही चाललो आहे खाली उतरायला. तर आता लास्ट बघून घ्या. इथं पायऱ्या पण आहेत खाली जायला. वॉटरफॉल आणि इथं बघा, इथं मस्त दिसून येते समोरच आपल्या खाली जवळच. इथलं पाणी खाली जातंय तिकडं. कसलं भारी वाटतंय हो. पण तर मित्रांनो आता इथं 2 रूट होते ना. जवळ तुम्हाला हवाला पडेल. आम्ही आता इथून आलो. आम्ही गेलो होतो सरळ. तिथून आम्हाला थोडासा ट्रेक करायला लागला आणि नागेश्वर मंदिर होतं वरती. तर तिथं तिथं पण दर्शन केलं. मग नंतर आता तो डोंगर क्रॉस केला आम्ही आणि फॉलजवळ पोचलो. आणि मागं पटरी दिसते ना, तिथून आम्ही आलो. तर मित्रांनो आता आपण पार्किंगला पोचलेलो. तेव्हा मागं दिसू शकते. पहिल्यांदा असं वाटतंय का बरं वाटतंय पार्किंग जवळ पोचल्यावर, कारण की भाई फुकटचा लांब पडला आम्हाला रस्ता. 1 तासाची ट्रेक आम्हाला 4 तास 3 तासाची पडली. तर ब्लॉग इथंच एंड करतो. आता पुन्हा असे ब्लॉग येत राहतील. पाऊस पडतोय, हरियाली आहे तोपर्यंत ट्रेक येत राहतील आपले. तर मेक शुअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. इंस्टाची ID डिस्क्रिप्शनमध्ये देईन. पोस्ट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.